नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मृणालिनी. माझ्या फिट फॅब इंडिया विथ डॉक्टर मृणालिनी या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. बरेच जण वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न करूनही त्याच्यामध्ये अपयशी का होतात, या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्हीही भरपूर वेळा वजन कमी करण्याचे संकल्प केले असतील, वॉकिंग चालू केले असेल, रनिंग चालू केले असेल, डाएट चालू केले असेल, पण काही दिवसांनी परत सगळं पूर्ववत जागेवर आलं असणार आहे आणि आपला वजन कमी करण्याचा प्रत्येक प्रयत्न कदाचित अयशस्वी झाला असणार आहे. पण हे असे का होते? आज मी तुम्हाला अशा काही आपल्या चुका सांगणार आहे ज्याच्यामुळं खूप प्रयत्न करूनही आणि परत परत चालू करूनही आपलं वजन कमी होत नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहे ज्याच्यामुळं वजन कमी करणं आणि वजन मेंटेन करणं तुम्हाला सोपं होणार आहे. चला तर मग बघूया. पहिली गोष्ट, अवास्तव अपेक्षा ठेवणे. बरेच जण काय करतात की वजन कमी करायचा प्रयत्न करायला चालू करतात, जिम जॉईन करतात, रनिंग करायला चालू करतात, वॉकिंग करायला चालू करतात, डाएट करायला चालू करतात आणि मग अशी अपेक्षा करतात की पटकन वजन कमी झालं पाहिजे. जसं की एका महिन्यामध्ये माझे 10 किलो वजन कमी झाले पाहिजे, एका महिन्यात मी लगेच एकदम चवळीच्या शेंगेसारखी दिसली पाहिजे, अगर मी एकदम स्ट्रॉंग दिसलो पाहिजे. पण अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. वर्षानुवर्ष अनहेल्दी गोष्टी खाऊन, कंटिन्युअस चरून जे काही वजन आपण वाढवलेलं आहे ते वाढायला जर इतकी वर्ष लागली असतील तर ते काही दिवसामध्ये लगेच कसं काय कमी होऊ शकतं? तर अशी अपेक्षा करणं योग्य नाही आहे. मला असं वाटतं की वजन कमी करणं हा शॉर्टकट नाही आहे, तर ती एक मॅरेथॉन आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. महिन्याला एक अर्धा ते 1 किलो वजन कमी होणं सेफ आहे. म्हणून जरी सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रयत्न चालू केल्यानंतर वजन कमी झालं नाही, तरीही हार न मानता प्रयत्न चालू ठेवणं, कन्सिस्टन्सी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, क्रॅश डाएट करणं. आजकाल सोशल मीडियावर इतक्या प्रकारचे फॅट डाएट्स आपल्याला पाहायला मिळतात. लो कार्ब डाएट, डिटॉक्स ज्यूस, फक्त फळांचा आहार घेणे, उपाशी राहणे, भरपूरशा गोष्टी पाहायला मिळतात आणि मग लवकर वजन कमी करण्याच्या नादात आपण ते फॉलो करतो. सुरुवातीला थोडं हलकं झाल्यासारखं वाटतं, वजन कमी झाल्यासारखं वाटतं, पण ते वजन शरीरातल्या कमी झालेल्या पाण्याचं आणि झालेल्या मसल लॉसचं असतं. थोड्या दिवसांनी आपल्याला भूक अनावर होते आणि मग आपण खायला चालू करतो, मग जास्त प्रमाणात खातो आणि परत वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं किंवा कमी खाणं अजिबात गरजेचं नाही आहे. तर योग्य पोषक आहार निवडणं, योग्य गोष्टींची जेवणामध्ये निवड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स मिळणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक काय करतात की वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करतात, फॅट्स पूर्णपणे बंद करतात. पण सत्य हे आहे की आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स या तिन्ही मायक्रोन्यूट्रिएंट्सची तितकीच आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीराला मेनली एनर्जी पुरवितात. आपला ब्रेन, आपले मसल्स, आपल्या शरीरातले बरेचसे ऑर्गन्स यांना एनर्जी देण्याचं काम कार्बोहायड्रेट्स करतात. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत एकूण एनर्जी रिक्वायरमेंटपैकी 45 ते 55% कॅलरीज ह्या कार्बोहायड्रेट्समधून आल्या पाहिजेत. तर आता कोणते कार्ब्स हेल्दी आहेत? ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस, फळे, भाज्या
ह्याच्यामधून येणारे कार्ब्स हे हेल्दी कार्ब्स आहेत. आणि कोणते कार्ब्स आपण टाळायला पाहिजेत, तर गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, मैद्याचे पदार्थ, बिस्किटं, अशा गोष्टीतून येणारे कार्ब्स हे आपल्याला एम्प्टी कॅलरीज देतात. एम्प्टी कॅलरीज म्हणजे काय, तर कोणतीही पोषक तत्व न देता फक्त कॅलरीज देतात. तर अशा प्रकारचे कार्ब्स आपण टाळायला पाहिजेत. आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये प्रोटीन हा आपला सगळ्यात जवळचा मित्र आहे. प्रोटीन्समुळे आपल्याला जास्त वेळ पोट भरल्याची भावना राहते किंवा आपल्याला खूप वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. आपले मसल्स स्ट्रॉंग होतात, आपली मेटाबॉलिझम चांगली होते. प्रत्येक सामान्य व्यक्तीला 1 किलो वजनाच्या पाठीमागे 0.8 to 1 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. म्हणजे जसं की समजा आता तुमचं वजन जर 70 किलो असेल तर अंदाजे तुम्हाला प्रत्येक दिवशी 70 ग्रॅम, जवळजवळ 70 ग्रॅम प्रोटीन्स तुम्ही खाल्लेले असले पाहिजेत. प्रत्येक सामान्य व्यक्तीची जी एनर्जी इनटेक आहे, ज्या कॅलरीज आपण घेतो त्याच्या 20 ते 30% कॅलरीज ह्या प्रोटीन्समधून आपल्याला मिळाले पाहिजेत. आपल्याला प्रोटीन्स कशातून मिळतात? डाळी, मोड आलेली कडधान्य, पनीर, दूध, दही, सोया, अंडी, चिकन, मासे, अशा गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. आता फॅट्स हे आपले शत्रू नाही आहेत. जर आपण हेल्दी फॅट्स घेतले तर ते आपल्या शरीराला अत्यंत गरजेचे आहेत. आपल्या शरीरातले हार्मोन्स हे फॅट्सपासून बनलेले आहेत. आपल्या शरीरातल्या पेशी म्हणजेच सेल्स यांचं जे बाहेरचं सेल मेम्ब्रेन आहे ते फॅट्सपासून बनलेलं आहे. म्हणून आपल्या शरीराला फॅट्स हे अत्यंत आवश्यक आहेत. आपल्या एकूण कॅलरी इंटेकच्या 20 ते 30% कॅलरीज ह्या फॅट्सपासून आलेल्या असल्या पाहिजेत. आपल्याला हेल्दी फॅट्स कशातून मिळतात, तर बदाम, अक्रोड, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल, अशा गोष्टींमधून आपल्याला हेल्दी फॅट्स मिळतात. तर वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये मला असं वाटते की कार्बोहायड्रेट्स बंद करण्याची आवश्यकता नाही आहे, फॅट्स बंद करण्याची आवश्यकता नाही आहे. तर योग्य पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी तुम्हाला डाएटचा एक सोपा फॉर्म्युला सांगते. जर आपली प्लेट आपण घेतली आणि त्या प्लेटचे जर आपण 4 भाग केले तर अर्धा भाग आपण भाज्या घेतल्या पाहिजेत, 1/4 भाग आपण प्रोटीन घेतले पाहिजेत आणि 1/4 भाग आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेतले पाहिजेत आणि याच्यासोबत आपण हेल्दी फॅट्स घेतले पाहिजेत. आणि असाच आहार जर तुम्ही कन्सिस्टंटली घेत राहिला तर तुमचा वेट लॉस हा नक्कीच होणार आणि तोही हेल्दी पद्धतीनं. तिसरी गोष्ट, पुरेसे पाणी न पिणे. ही एक अतिशय सामान्य पण दुर्लक्षित चूक आहे. बरेचसे लोक दिवसातून 24 तासात 1 लिटरसुद्धा पाणी पित नाहीत. पाणी हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. पाण्यामुळं आपली भूक भागल्यासारखी वाटते, पाण्यामुळं आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं, आपल्या शरीरातले टॉक्सिन्स व्यवस्थित बाहेर टाकले जातात. प्रत्येक सामान्य माणसाला दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी नक्कीच घेतलं पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की आपल्याला तहान लागलेली असते आणि आपल्याला वाटतं की भूक लागली आहे आणि मग आपण अनावश्यक जेवतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि आपण पाणी योग्य प्रमाणात पितोय की नाही या गोष्टीवर आपण लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. चौथी गोष्ट, झोपेकडे दुर्लक्ष करणे. बऱ्याचशा लोकांचा असा समज असतो की वजन कमी करणं म्हणजे फक्त डाएट करणं, एक्झरसाईज करणं, पण असं नाही आहे. डाएट आणि एक्झरसाईजबरोबर झोपेचाही तितकाच महत्त्वाचा रोल आहे वजन कमी करण्यामध्ये. ज्या वेळेला पुरेशी झोप घेतली जात नाही त्यावेळेला 2 हार्मोन्समध्ये बदल होतात.
पहिलं म्हणजे ग्रेलिन, ज्याच्यामुळं आपली भूक वाढते, आणि दुसरं म्हणजे लेप्टिन, ज्याच्यामुळं पोट भरल्याची भावना कमी होते. परिणाम: जास्त खाणं, गोड खाण्याची इच्छा होणं, वजन वाढणं. म्हणून 7 ते 8 तासाची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण ती घेतलीच पाहिजे. 5वी गोष्ट, फक्त एक्झरसाईजवर अवलंबून राहणं. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मी 1 तास जिम करतो म्हणजे मी आता काही खाल्लं तर चालेल. आपण ट्रेडमिलवर चालून 300 कॅलरीज जाळू शकतो, पण एक मोठा बर्गर किंवा पिझ्झाचा एक तुकडा आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज देऊन जातो. म्हणून एक्झरसाईजचा हिस्सा 30% आहे, तर डाएटचा हिस्सा 70% आहे वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये. म्हणून आपण फक्त एक्झरसाईज न करता त्याच्यासोबत डाएट करणं ही खूप महत्त्वाचं आहे. आता 6वी गोष्ट, सातत्याचा किंवा कन्सिस्टन्सीचा अभाव असणं. आपण खूप उत्साहानं वेट कमी करण्यासाठी प्रयत्न चालू करतो, एक्झरसाईज, डाएट, मग कुणाचं तरी लग्न येतं, कुणाचा तरी वाढदिवस येतो, किंवा आपण एखाद्या सुट्टीवर जातो आणि झालं मग खाणं होतं आहे. मग आपल्याला वाटतं की नाहीतरी किती करून कुठं लगेच वजन कमी व्हायला लागले, तर आता खाल्लं आहे तर मी खाऊनच घेतो, असं म्हणून सगळे प्रयत्न थांबून जातात आणि तिथून फक्त खाणं चालू होतं. 80% वेळा जर आपण आपल्या योग्य पद्धतीनं खाल्लं किंवा योग्य सवयी आपण फॉलो केल्या आणि 20% वेळा जर आपलं डाएट मोडलं, अगर एक्झरसाइजमध्ये काही खंड पडला तर ठीक आहे, 19-20 इधर उधर हो जाता है. परंतु आपण आपले प्रयत्न न सोडता परत जिथं आहोत तिथून आपण चालू केलं पाहिजे, कारण कन्सिस्टन्सी मॅटर्स. 7वी गोष्ट, आपली लाईफस्टाईल न बदलता फक्त डाएट करणं. माझ्या मते ही सगळ्यात मोठी चूक आहे. काही लोक काय करतात की वजन कमी होईपर्यंत डाएट करतात आणि एकदा वजन कमी झालं की मग परत एरे माझ्या मागल्या आणि ताककण्या चांगल्या. मग परिणाम काय, तर परत वजन वाढतं. प्रश्न फक्त वजन कमी करण्याचा नाही आहे, तर लाईफस्टाईल बदलण्याचा आहे. तुम्ही जर नेहमीच योग्य आहार घेतला, पुरेसं पाणी पिलं, पुरेशी झोप घेतली, व्यायाम केला, गोड पदार्थ टाळले, अशी जर कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच आपलं वजन नियंत्रणात राहतं. मित्रांनो, वजन कमी करण्यात अपयश येणं हे इच्छाशक्तीचा अभाव असणं हे कारण नसतं, तर बऱ्याच वेळा कारण असतं क्रॅश डाएट, अवास्तव अपेक्षा ठेवणं, योग्य प्रमाणात पाणी न पिणं, योग्य आहार न घेणं, कन्सिस्टन्सीचा अभाव असणं आणि योग्य लाईफस्टाईल नसणं, ही काही कारणं असू शकतात. रोज 1% सुधारणा करा आणि 1 वर्षानंतर बघा तुमच्यामध्ये झालेले बदल, तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, वजन कमी करणं हा एक इव्हेंट नाही आहे, तर ती एक लाईफस्टाईल आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या फिट फॅब इंडिया विथ डॉक्टर मृणालिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.